पर सोने की चिड़िया करती है बसेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेला। जपते प्रभु नाम की माला, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जाए। जहाँ गंगा जमुना कृष्ण और कावेरी बहती जल पिलवाए, ये अमृत पिलवाए कहीं। हर एक जज्बात। यानंतर आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सुरेंद्र भाऊ खर्डे पाटील कोल्हार बुद्रुक या आपल्या गावचे माजी उपसरपंच असून गावातील प्रत्येक व्यक्तीच्या व समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक उत्तमरित्या करतात व गावाचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर जयराम खंडेलवाल, अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्राम विकास प्रतिष्ठान देवळाली प्रवरा या संस्थेत संचालक व मार्गदर्शन म्हणून कार्यरत असून ते विविध सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेतात व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. यानंतर श्री अजित मोरे सर, संपादक जनता आवाज वृत्तपत्र, शिवधन फाउंडेशनचे अध्यक्ष असून शिक्षक, बँक या क्षेत्रात देखील योगदान देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यानंतर सुहास वैद्य सकाळ पत्रकार व संजय कोळसे पाटील सार्वमत पत्रकार या सर्व पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. क्लॅप गो. रेकॉर्डिंग मागून मागं पुढं घे फक्त त्यांचं. दीप उजळला, अगरबत्तीचा सुगंध दरवळला, प्रतिमा पूजनाने पावन झाला आजचा क्षण. पत्थर की मूरत में बसता है भगवान, पत्थर की मूरत में बसता है भगवान, भक्ति से ही मिलता है जीवन को ज्ञान. सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सरस्वती नमस्तुभ्यं
भवतु मे सदा यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विराजमान व्हावे. आहोत जिथे शब्द कमी पडतात आणि सन्मान बोलतो. कष्टांच्या वाटेवर चालता चालता यशाने तुमचं नाव लिहिलं आहे. आजच्या या सन्मानाने संपूर्ण सभागृह उजळून निघाला आहे. मित्रांनो, आज आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत ते केवळ व्यक्ती नाहीत, ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. ज्यांच्या कार्याने आम्हाला शिकवलं, मेहनत केली तर यश नक्की मिळतं. म्हणूनच या क्षणी मी मंचावर आमंत्रित करते माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे सर यांचा सत्कार डॉक्टर जयराम खंडेलवाल सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. असं जरा करा. असं जरा zoom करतो. हां. एवढं. यानंतर अजित मोरे सर यांचा सत्कार पालक प्रतिनिधी निखिल सर यांनी करावा. यानंतर डॉक्टर जयराम खंडेलवाल सर यांचा सत्कार श्री मोरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुहास वैद्य यांचा सत्कार अजित मोरे सर हे करतील. निखिल निबे सर यांचा सत्कार सुहास वैद्य सर हे करतील. अनुभवाचा वटवृक्ष जो आम्हा सदैव सावली देतो, ज्यांच्या शब्दांच्या अमृताने प्रगतीचा मार्ग उजाळतो. अध्यक्षांच्या या अनमोल वाणीने सोहळा हा पूर्ण होईल. त्यांच्या प्रेरणेतून आमचा प्रत्येक विद्यार्थी प्रगत होईल. होते ना. मी आदरणीय अध्यक्ष श्री सुरेंद्र खर्डे पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. एवढं परफेक्ट. आगतम सुस्वागतम. इथे जमलेल्या सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच स्नेह मेळावा. सर्व विद्यार्थी ते नटून तटून अगदी छान बसलेले आहेत. परंतु याचबरोबर जसे सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतो, त्याचबरोबर आपण आपल्या शाळेत कोणते कोणते उपक्रम राबवतो, आपला वर्षभराचा अजेंडा काय असतो हे आपल्या सर्वांसमोर येणं अतिशय आवश्यक आहे. तर त्यातल्या अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छिते की आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक
तसेच नैतिक हा सुद्धा विकास आपण इथे करतो असतो, शारीरिक विकास करत असतो. शारीरिक विकासासाठी आपण विद्यार्थ्यांचे नेहमीच विविध खेळ घेत असतो. तसेच विविध खेळाबरोबरच मुलांना संघामध्ये कसं खेळायचं किंवा संघ नीती जी आहे ती काय असते हे आपण इथून मुलांना शिकवत असतो. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये विविध गोष्टींना आपण अतिशय महत्त्व देतो. जसं की विविधता, आपण म्हणतो की विविधतेने नटलेले विद्यार्थी पाहिजे किंवा विविधता असायला हवी. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. यासाठी आपल्याकडे आपण जेव्हा आपली 12 जूनला ही शैक्षणिक वर्ष जे आहे 2025-26, तर 25-26 शैक्षणिक वर्षात 12 जूनला आपण हे वर्ष सुरू केलं होतं. तर या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याबरोबरच आपल्यामध्ये आपण मुलांना आषाढी एकादशी हा पहिला प्रोग्राम आला होता. तर आपल्याला माहिती महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे विठुराया यांची आपण टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये छान अशी शाळेपासून तर गावापर्यंत, पुन्हा गावापासून तर भगवती माता मंदिरापर्यंत अशी सुंदर त्यांची दिंडी काढण्यात आलेली होती. आणि या दिंडीमध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी छान भाग घेऊन, सहभाग घेऊन विविध अभंग पाठ करून पावली खेळण्यात आली होती. हे झालं भक्तिमय. भक्तीबरोबरच आपण जसं म्हणतो की भक्ती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा त्याच्याबरोबर गरजेचा असतो. जसं की शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास आणि त्यानंतर आपण म्हणतो की या सर्वांबरोबरच मुलगा हा चांगल्या एखाद्या भक्तिमय याच्यातून गेला पाहिजे, जेणेकरून त्याला भक्तीची सुद्धा आवड असावी. याही गोष्टीचा आपण विचार करतो. नंतर आपल्या शाळेचंच नाव बालगोकुलम असल्यामुळे आपण गोकुळाष्टमी अगदी मोठ्या उत्साहात साजरं करतो. आणि ह्या गोकुळाष्टमीसाठी आपले जे गेस्ट होते सौ धनवटीताई यांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली होती. ती मुलांनाही खूप चांगली रुचली होती, आवडली होती. त्यामध्ये मुलं छान राधा कृष्ण बनून आले होते. त्यानंतर यावर्षी आपण विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बसतो असतो. जसं की ॲबॅकस असेल, नेटलास एक्झामिनेशन असेल, त्याच्यानंतर मंथन असेल, या सर्व एक्झाममध्ये बसतो असतो. तर आपण यावर्षी आपल्या शाळेतील 13 विद्यार्थी जे आहेत ते नॅशनल ॲबॅकससाठी आपण त्यांना नाशिक इथे घेऊन गेलो होतो. तर 13पैकी आपल्या 8 विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. त्या 8ही विद्यार्थ्यांची पुढील कॉम्पिटिशन म्हणजेच जी पूर्ण नॅशनलची, इंडिया व इंडिया बाहेरची पण जी असते त्यामध्ये मुलांची निवड झाली आहे. आता 24 फेब्रुवारीला आपली मुलं आपण परत तिथे नेणार आहोत. तसेच नेटलास एक्झाम असते, एससेट, एमसेट, ई सेट ह्या तिन्ही एक्झाममध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय छान मार्क्स मिळवलेले आहेत व मार्क्स मिळवून गोल्ड मेडल, सिल्वर मेडलसुद्धा मिळवलेले आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांना आनंद मेळावा, स्पोर्ट डे हे सर्व त्यांनी एन्जॉय केलं आहेच. त्याचबरोबर आपण इयत्ता पहिलीपासून EVS, सायन्स हे विषयसुद्धा ह्या लहान वयातच घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना नैसर्गिकरित्या कोणते बदल होतात हे त्यांना लवकर कळतात. आणि मग त्यांना 7वी, 8वी, 9वी, 10वी इथे सायन्स वगैरे अवघड जात नाही. बौद्धिक विकासावर आपण जास्तीत जास्त लक्ष देतो की जेणेकरून मुलांना मॅथ असेल, सायन्स असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश याच्यामध्ये चांगले त्यांना गुण संपादन होईल याचा आपण विचार करतो. याचबरोबर नेहमीच आपण विविध कार्यक्रम शाळेत घेत असतो की जेणेकरून मुलांचा त्याच्यामध्ये विकासच होईल. फक्त खंत एकच आहे की खूप कमी पालक यामध्ये पार्टिसिपेशन होतात व खूप पालक जे आहेत ते प्रत्येक मीटिंगला वगैरे जे आहेत ते त्यांनी यायला पाहिजे. आपल्या मुलाची जी प्रगती आहे तिथे पालकांनी थांबणं अतिशय आवश्यक आहे. एवढं मी माझं प्रास्ताविक करून थांबते. पुढील सूत्र मॅडमच्या हाती देते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी आदरणीय अध्यक्ष श्री सुरेंद्र खर्डे पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
आज या ठिकाणी आपण सर्वजण आमचे मित्र, आमचे स्नेही सोन्याबापू मोरे सर, सौ मोरे यांनी स्थापन केलेलं बालगोकुलम अकॅडमी या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित आहोत. यामध्ये प्रामुख्याने आमचे मार्गदर्शक, कोलारचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय डॉक्टर खंडेलवाल साहेब, सकाळ वृत्तपत्राचे धडाडीचे पत्रकार आमचे मित्र सुहासजी वैद्य, व्यापारी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष आमचे मित्र अजित शेठ मोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले नेबे सर, मोरे सर, मोरे मॅडम, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे शाळेच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. दरवर्षी बालगोकुळम अकॅडमीचं स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत असतो आणि यावर्षी तो थोड्याशा प्रशस्त प्रांगणात होत आहे, कारण आमची जागा उपलब्ध होती. सरांनी विचारलं की या ठिकाणी गॅदरिंग घ्यायचं आहे, तर मी म्हटलं हरकत नाही, घ्या. त्यामुळं एक वेगळं स्वरूप आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याची भव्यता वाढली आणि खूप चांगलं नियोजन सरांनी, त्यांच्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी केलेलं आहे. आत्ताच मॅडमनी त्यांच्या शाळेची वाटचालीबद्दल आपल्या सर्वांना माहिती दिलेली आहे. 2014 साली मोरे सर, मोरे मॅडम यांनी ही शाळा सुरू केली आणि त्यावेळेस अवघ्या 15-16 विद्यार्थ्यांमध्ये ही छोटीशी शाळा सुरू झाली आणि आता जवळपास 150-60 विद्यार्थ्यांपर्यंत ही स्ट्रेंथ जाऊन पोचलेली आहे. एक 1ली ते 8वीपर्यंतचे वर्ग आता सध्या या ठिकाणी मुलं शिक्षण घेत आहेत. हे छोटंसं लावलेलं रोपटं हळूहळू आता मोठं होतं आहे आणि आणखी वटवृक्षाचं रूप धारण करो यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची, ग्रामस्थांच्या सहकार्याची या दाम्पत्याला गरज आहे. मला निश्चित खात्री आहे की आपण सर्वजण हे रोपटं वाढवण्यासाठी निश्चित सरांना मदत कराल. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा मोरे सर, मोरे मॅडम यांच्या पाठीशी आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मी बघतो की गावामध्ये कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो, बालगोकुलमचे विद्यार्थी नटून थटून व्यवस्थित वेशभूषा करून, मग ते दिंडी सोहळा असेल, आषाढी एकादशीच्या दिवशी वारीचा देखावा असेल, शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांचा देखावा असेल, हे सगळे देखावे हे मुलं अतिशय चांगल्या प्रकारे सादर करत असतात आणि एक गावामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण करण्याचं काम बाल गोकुलम अकॅडमी तर्फे दरवर्षी होत असतं. म्हणून मी या मोरे परिवाराचं, मोरे कुटुंबाचं, सर आणि मॅडम यांचं ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो. खूप चांगलं काम बाल गोकुलमच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. मी आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की डॉक्टर साहेबांचा, डॉक्टर खंडेलवाल यांचा परिचय या ठिकाणी त्यांनी करून दिला. ते डॉक्टर तर आहेच आहे, पण संघाचं काम गेल्या अनेक वर्षापासून ते कोलार आणि परिसरामध्ये करतायत आणि त्यांच्या जागेमध्ये सरांची शाळा आहे. सोन्याबापू मोरे सर सुद्धा संघाचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. सरांना म्हटलं मी बसल्या सर तुम्ही संघाचं काम करतात, पण इथं मोठ्या प्रमाणामध्ये मला मुस्लिम भगिनी बसलेल्या पाहायला मिळतात. हे कॉम्बिनेशन पाहून मला खूप समाधान वाटलं. तुम्ही जरी संघाचं काम करत असला तर या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठीची ही शाळा आणि शाळेमध्ये कुठले जातपात धर्म न पाहता तुम्ही सगळ्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी केली, त्याबद्दलही मोरे सरांचा मी मनापासून धन्यवाद देतो. अकॅडमिक माहिती आता मॅडमनी सगळी दिली की ॲबॅकस वगैरे सगळ्या स्पर्धेंमध्ये मुलं पार्टिसिपेट होत आहेत आणि मॅडमनी एक खंत व्यक्त केली की पालकांचा सहभाग कमी असतो आणि या निमित्ताने मी एकच विनंती करीन, मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत, पुरुषांची संख्या पालकांची कमी आहे. आजकाल शाळा म्हणजे पूर्वी असं होतं की शाळेमध्ये शिक्षणाबरोबर संस्कारसुद्धा विद्यार्थ्यांना मिळायचे, पण जसा जसा काळ बदलत गेला
हम दो हमारे दो इथपर्यंत ज्यावेळेस आपण आलो आणि नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लॉन्च झाले, म्हणजे कम्प्युटर आलं आणि नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आलं, पिढी बदलली. नवीन पालक जे आहेत म्हणजे जे आता 40-50च्या आसपासचे आहेत त्यांचंसुद्धा हळूहळू विद्यार्थ्यांकडचं लक्ष, मुलाकडचं लक्ष कमी कमी होत गेलं आणि सर्व जबाबदारी आपण शाळेवरती टाकली की जे काय शिकवायचं आहे ते शिक्षकांनी शिकवायचे आणि जे काय संस्कार करायचे आहेत मुलांवरती ते पण शिक्षकांनीच करायचे आहेत, अशी एक आपली धारणा झाली. आणि आपण स्वतःला कामामध्ये इतकं गुंतवून घेतलं, मग ती आई असो किंवा वडील असो, मुलाची जबाबदारी पूर्णतः शाळेवरती सोपवली. पण दुर्दैवाने कायदासुद्धा बदलत गेला. पूर्वी आपल्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये किंवा वैद्य, सुहास वैद्य, डॉक्टर खंडेलवाल हे ज्यावेळी शिक्षण घेत होते त्यावेळी शिक्षकांचा इतका धाक मुलांना असायचा, कुठं काही चुकलं तर म्हणजे छिडीने मारायचे. ते त्यावेळेस म्हणसुद्धा होती, छिडी वाजे छमछम विद्या ही घमघम. आता छिडी हा प्रकार शाळेमध्ये राहिलेला नाही. शासनाने अनेक नियम केले, मग मुलांना आता साधे डोळेसुद्धा वाटारायचे नाही, मारणं तर लांबच राहिलं. आणि पालकसुद्धा आता पूर्वी 4-4, 5-5 मुलं असायचे, त्यामुळं मारलं पोराला तरी काय कोणी पालक तक्रार करत नव्हते. पण आता एकच मुलगा एकच मुलगी अशी परिस्थिती आपली सगळ्यांची झाली आणि त्यामुळं इतके लाडाचे आणि प्रेमाचे आपले मुलं झालेले आहेत जे तळ हाताच्या फोडासारखा आपण त्या मुलाला सांभाळतो. आणि तो ज्यावेळेस शाळेमध्ये जातो काही चुका त्या ठिकाणी करतो, शिक्षक जर त्याला रागवले, मारलं तर पालक अक्षरशः जाऊन शिक्षकाशी वाद घालतात. आपल्या मुलाचं चुकलं की नाही चुकलं याची खात्री न करता फक्त मुलांनी त्याला घरी येऊन सांगितलं पालकाला की मॅडमने मला मारलं, सरांनी मला मारलं किंवा मला रागवले, तरी शिक्षकाला जाऊन दमबाजी केली जाते, मारहाण केली जाते. अशा परिस्थितीमध्ये सगळ्याच शाळांमध्ये आता शिक्षकांनी सुद्धा ठरवलं आणि दुसरीकडून शासनाने पण सांगितलं की मुलांना बोलायचं सुद्धा नाही, म्हणजे त्याच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही, मारणं लांबच पण बोलायचं सुद्धा नाही, इतक्यापर्यंत नियम केले. त्यामुळं आता शिक्षकांनी सुद्धा ठरवलं की शाळेमध्ये आपले ड्युटी आहे ते शिकवण्यापुरती मर्यादित. संस्कार बिंस्कार मुलगा चुकलाय सुधारायचा प्रयत्न आता कुठलाही शिक्षक करायला तयार नाही. म्हणून संस्कार घडवण्याची खरी जबाबदारी ही पालकांची आहे. आणि तसं पण पहिल्यापासून आपल्या मुलाचा पहिला गुरु जो कोणी असतो तर ते आईवडील असतात. पण दुर्दैवाने आता हा पहिला गुरु आपल्या शिष्यापासून लांब गेलाय आणि त्या शिष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तुम्ही सगळेच आता या ठिकाणी बसलेल्या महिला मोठ्या संख्येने आहे, माझी मिसेस पण बहुतेक बंगल्यातून तिथून ऐकत असेल मी काय बोलतोय ते. बहुतांशी मी पाहतो की सगळे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, म्हणजे इव्हन किचनमध्ये स्वयंपाक करताना सुद्धा मोबाईल सुरू असतो. मग त्यामध्ये गाणे असतील किंवा इतर मालिका वगैरे ज्या आता मोबाईलवरती पण पाहायला भेटतात त्या लावून बसतात. मुलगा ज्यावेळेस आपण त्याचं मुलामुलीचं अभ्यास घेत असतो त्यावेळेस सुद्धा बऱ्याचदा मी पाहतो की एकीकडे मुलाला सांगायचं हे होमवर्क पूर्ण करतोपर्यंत आई वडील त्या मोबाईलमध्ये व्यस्त. वडील पिता लोक तर कुठं व्यस्त आहे मला काही कळायला तयार नाही. सगळीकडे बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, काम करताना माणसं दिसत नाही, पण व्यस्तता इतकी दाखवतात की त्यांना घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही, पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि माता भगिनी सुद्धा मोबाईलमध्ये इतक्या बिझी झाल्या आहेत का संस्कार काय करायचे त्यातले त्यात डॉक्टर साहेब दुर्दैव असं आहे. आता मला म्हणतील हा खूप माग असलेल्या विचाराचा आहे. मी आजकाल पाहतो की संस्कार घडवायचे त्या मुला वा मुलीवरती आहे, परंतु पालकांचंच कृत्य असं आहे की ते काय संस्कार घडवणार मुलींवरती हा सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो. म्हणजे पार ते ड्रेसिंग सेन्सपासून असेल, आपण परिधान केलेल्या पोशाखापासून असेल, शिक्षणापर्यंत असेल किंवा कुठले कार्यक्रम आपण बघावेत कुठले कार्यक्रम बघू नये हे आता तुम्ही आम्ही खरं ठरवलं पाहिजे. कारण दिवसेंदिवस आपण पाहतोय की अतिशय विचित्र प्रकार समाजामध्ये सुरू आहेत. मोबाईल हातात आल्यापासून आपल्याकडं तर सवय झाली, पोरगं रडायला लागलं म्हणजे रांगत जरी असलं तर त्याला मोबाईल आपण सुरू करून देतो. आणि ती सवय त्याला इतक्या लहान वयामध्ये आपण सगळ्यांनी लावली की आता जेवताना सुद्धा तो रडतो, मग त्याच्या हातात मोबाईल दे, तो कंटाळा सांभाळायचा कंटाळा आला त्याच्या हातामध्ये मोबाईल दे. आणि त्याचे दुष्परिणाम आपण सर्वजण आज भोगतोय की 7 आणि 8 वर्षाच्या मुलांना इतक्या लवकर मॅच्युरिटी आली, इतक्या लवकर सगळ्या काही गोष्टी कळायला लागल्या आणि त्याचे दुष्परिणाम तुम्ही आम्ही सर्वजण भोगतोय. अनेक ठिकाणी आपण पाहतोय आता की मुलं मुली पळून जाणं,
प्रेम प्रकरणं, हे जे सगळे प्रकार आहेत, तर हे सगळे या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला जास्त खतपाणी मिळालं आणि त्याला संपूर्ण दोषी आपण आहोत. आणि मग अशा काही गोष्टी झाल्यानंतर आपण दुसऱ्याला दोष देत बसतो, आपण आपला दोष लक्षात घेत नाही. या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला या मुलांचे कार्यक्रम बघायचे आहेत, पण या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या भगिनी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेल की अजूनही वेळ गेलेली नाही, आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा, त्यांच्यावरती चांगले संस्कार कसे घडवता येतील त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी बघावं. शाळा, शिक्षक त्यांच्या परीने जेवढे शक्य तेवढे करणारच आहेत, पण सगळ्यात मोठी जबाबदारी आज आपल्या सर्वांवरती आहे. आणि एक आदर्श भारत घडवायचा असेल किंवा आपल्याला एक आदर्श आपलं गाव निर्माण करायचं असेल तर सुसंस्कृत पिढी तयार होणं गरजेचं आहे. मग ते मी सांगितले की फार हेअरस्टाईलपासून काय आता इतक्या विचित्र विचित्र हेअरस्टाईल निघाल्यात. मी गावात बघतो पालक घेऊन येतात मुलाला आणि त्या प्रकारचे हेअरस्टाईल मुलांना पालक करून घेतात. हे इथून आपली सुरुवात आहे. आज आपल्याला खूप लाडाने प्रेमाने केल्यासारख्या सगळ्या गोष्टी वाटतात, पण पुढं जाऊन ते आपल्यालाच त्रासदायक होणार आहे. तर म्हणून एक सुसंस्कृत पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांपेक्षा तुमची, आमची सर्वांची आहे. निश्चित आपण या गोष्टीची दखल घ्याल अशी मला अपेक्षा आहे. मोरे सर, तुमच्या या शाळेला आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. हे लावलेलं रोपटं मोठं वटवृक्षामध्ये त्याचं परिवर्तन होईल याची मला खात्री आहे. तुम्ही, तुमचा सर्व स्टाफ या मुलांसाठी जे कष्ट घेत आहेत त्याबद्दलही मी पालकांच्या वतीनं आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्या शाळेला, आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी जे सहभागी होणारे आमचे छोटे स्पर्धक आहे त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पाच्या आगमनाने किंवा गणपती बाप्पाच्या पूजनाने करावी. कपाळी केशर मुखात नाम, कपाळी केशर मुखात नाम, गणांचा अधिपती साजिरे रूप छान, गणांचा अधिपती साजिरे रूप छान, भक्ताच्या हाकेला जो धावून येतो, असा आमचा बाप्पा अवघ्या विश्वाचे भान, अवघ्या विश्वाचे भान. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आजच्या मंगळमय सोहळा ही ऊर्जा आणि भक्तिमय संध्याकाळ पाहून एकच गोष्ट मनात येते, ती म्हणजे विघ्नहर्त्याचा जयघोष. In Maharashtra, no celebration is complete without the blessings of our favorite Vignaharta. When dhol and tasha start beating, our hearts start racing. Put your hands together everyone. It's time to bring a wave of energy to the stage. श्रोत्यांनो, आपल्या टाळ्यांचा कडकडाट कमी पडायला नको. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आजच्या आमच्या कलाकारांचे, जे सादर करत आहे मोरया रे मोरया. Get ready to witness of power packed performance that will make you want to dance in your seats. Please welcome our talented performers for their energetic performance. मोरया रे मोरया. हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू, नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू, गुरु ज्ञानदाता.
माझा ताल ढम 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 वाजे गजा ढोल छन छन छना छनाले झिमचा ताल दुःख हरता तू देव गजानन तुला पाहता हरपण मान शक्ती माझी रे तू देवा भक्ती माझी रे तू देवा शक्ती माझी रे तू देवा भक्ती माझी रे तू देवा दुनिया तुझीच रे देवा बाप्पा मोरया बाप्पा मोरया एकदंत वक्रतुंड गौरी पुत्र मोरया विद्येचा दाता तू गजानना मोरया सिद्धी सिद्धीचा अधिपती गणेशाय मोरया एकदंत वक्रतुंड खूपच सुंदर अशा गणपती बाप्पाच्या गाण्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. ताल निर्माण करणारा एका धमाकेदार परफॉर्मन्ससाठी तयार व्हा. सोशल मीडियावर सध्या धिंगाणा घालणाऱ्या तरुणाईच्या काळजाचा धोका चुकवणाऱ्या गाण्यावर सुंदरी ती ओल्ड स्कूल की जेन देसी स्टाईल मध्ये सुंदरीच्या अदा पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करा आमच्या चिमुकल्या कलाकारांचे. ते आपल्या समोर सादर करणार आहे सुंदरी सुंदरी. आली मी देसी देसी तरी एकोणतीला जरावी नाही मनामध्ये खराबी नाही आपल्या सिटीच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय 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 सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी ती रोजी एकदम फाईन आणि थोडीशी डिवाईन कशी लागते बघून आयना आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी ॲटिट्यूड 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 पुरा एशियानं चौथं केलं स्टाईल केलं तिच्या समोर फिक्क गोल्ड बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच सुंदर आहे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग ती पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी प्राडा फेंडी फक्त समजू समजू करते बोलते 18 वाटते 21 भारी तुझा मास्कारा तू दिसे जाणू अप्सरा 3 तू होणारी सुपर मॉडेल 4-5 करोडचा बिल तुझा ती करत नाही फ्लेक्स ना कॉल ना टेक्स्ट ती स्वतःला समजते बेस्ट कधी कधी काय लिहितं कधी सेलेना तिला स्वतःहून करता टेक्स्ट भारी तिची लाईफस्टाईल नो फेक्स स्माइल ओनली कुर्ती झुमका लेफ्ट शाईन फुल इंडियन अटायर लागे pretty 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 all time yeah हे टक टक दे करो सावरिया टक टक दे करो सावरिया अभी बना देख नाच रे को तो नाच रो सावरिया सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग सुंदरी सुंदरी अरे
mesmerizing all town, yeah. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? खूपच धमाकेदार परफॉर्मन्स या सुंदरीने आपल्या समोर सादर केला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या सुंदरीसाठी. स्वराज्याचं स्वप्न असा महान योद्धा इतिहासात क्वचितच जन्माला येतो जेव्हा अन्यायाचा अंधार दाटतो. तेव्हा रणभूमीवर विजेसारखा कोसळतो एक प्रचंड तुफान. तो म्हणजे स्वराज्याचा अभिमान छत्रपती संभाजी महाराज. सहनशक्ती, शौर्य आणि स्वाभिमान यांचं जिवंत प्रतीक म्हणजे संभाजी महाराज. दुःख सहन केलं, यातना सोसल्या, पण स्वराज्याचा विचार कधी झुकू दिला नाही. त्यांच्या रक्तात संघर्ष होता आणि श्वासात स्वातंत्र्याची आग. इतिहासाच्या प्रत्येक पानावर त्यांचं नाव सिंहगर्जनेसारखं घुमतं. असा हा ज्वालामुखी आज गीताच्या रूपात उभा राहतो. चला तर मग मनात अभिमान, डोळ्यात अश्रू आणि मुठीत ताकद घेऊन आमच्या बालगोकुलमचे विद्यार्थी घेऊन येत आहे एक असे गीत जे आहे आपल्या महाराष्ट्राची शान. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या रणभेरीच्या तुफानाचा. आया रे तुफान. फोन करू का थोड्या वेळाने? एक गाणं तर- You can talk it,
पद्धतीने दिले आहे त्यासाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. क्या छोड़नी पड़ सकती है. बिल्कुल सही कहा. अगला डांस परफॉर्मेंस सिर्फ परफॉर्मेंस नहीं बल्कि एक सेलिब्रेशन है. यह गाना जब भी बजता है तो पैर अपने आप थिरकने लगते हैं. पंजाब की मिट्टी की खुशबू और दलेर मेहंदी की आवाज. तो तैयार हो जाइए बोलो तारा रारा की धूम पर झूमने के लिए. तो चलिए जोरदार तालियों और योग की आवाज के साथ स्वागत करते हैं तीसरी और चौथी के छात्रों का. बोलो तारा रारा. Challenges come to test us, and by overcoming them, we must find our own path with determination as strong as iron. A mindset as sharp as a sword, and our goals clearly in front of our eyes, we can trustfully achieve success. Even our small hands teach us this lesson. No matter how many obstacles came, it never stopped, never gives up, and finally reach its destination. With this spirit, let us now welcome a song that represents determination, struggle, and victory. Kar har Maidan Fateh. परिंदा है तू,
दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरी जुनू की आगे अंबर पनाही मांगे, कर डाले तू जो फैसला। रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। 14-day loop break. That's a world record. Welcome back. इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरबा पकड़ के, पूछना है जीत का पता, जीत का पता। इन मुट्ठियों में चांद तारे भर के, आसमां की हद से गुजर के, हो जा तू भीड़ से जुदा, भीड़ से जुदा, भीड़ से जुदा। कहने को सर्रा है तू, लोहे का छर्रा है तू, टूटी शमशीरों से ही हो। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह ओ बंदिया, हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। Feet speak and heart listen. हातात जादू पावला ताल, हातात जादू पावला ताल, डोळ्यावर चमक चेहऱ्यावर भाव. क्षणात दिसेल वेगळी दुनिया, क्षणात दिसेल वेगळी दुनिया, नृत्यातून उलगडेल जादूचं गाव, जादूचं गाव. Friends, the next performance is not just a dance. Wow! Nice!
आता एक दोन गाणे घरी जास्त आहे नंतर गर्दी कमी एक दोन गाणे नंतर आता किती गाणे काही फरक नाही. बरं कसं एवढं रेंज आहे ना करतो आपण हे समोरचे खाली बसले ना कॅमेऱ्याला आडवी येते नाही बसले का मला त्यांना सांगतो ना बसायला काय अडचण नाही. घे बरं खाली बसून घ्या समोरचे चला. छोटे छोटे शहरों से खाली बोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है नदियाँ मध्यम लगती है हम समंदर के अंदर चले. बारिश कम कम लगती है नदियाँ मध्यम लगती है हम समंदर के अंदर चले. ओ हो हम चले चले हम चले ओए रामचंद्र धड़क 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 धुआं उड़ाए रे धड़क 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 सीटी बजाए रे धड़क 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 धुआं उड़ाए रे धड़क 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 मुझे बुलाए रे. चखना है बड़ा बड़ा कोयले से नाम फलक पे लिखना है चांद से होकर सड़क जाती है उसी पे आगे जाके अपना मकान होगा. चांद से होकर सड़क जाती है उसी पे आगे जाके अपना मकान होगा. हम चले ओए रामचंद्र हम चले ओए रामचंद्र धुआं उड़ाए रे धड़क 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 सीटी बजाए रे धड़क 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 धुआं उड़ाए रे धड़क 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 मुझे बुलाए शहरों से काली भोर दोपहरों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है नदियाँ मध्यम लगती है हम समंदर के अंदर चले. हो हम चले ओए रामचंद्र हम चले ओए रामचंद्र धड़क 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 धुआं उड़ाए रे धड़क 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 सीटी बजाए रे
थोडं मागे यायचंय, स्टेजकडे यायचंय लगेचच. कभी कभी रास्ता दिखता नहीं, भीड़ होती है पर साथ कोई नहीं, आवाजें बहुत है बाहर पर असली लड़ाई अंदर ही होती है. रातें लंबी, नींद अधूरी, सपनों की कीमत पूरी, कोई ताली नहीं, कोई नाम नहीं, बस खुद से रोज सवाल यही. थक कर भी रुकना मना था, क्योंकि हार मानना आसान था. जो चुपचाप पसीना बहाता है वही कल पहचान बनाता है. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, जब तक खुद को जीत न लूं. मैं रुकूंगा, मैं रुकूंगा नहीं, ये मेरी कसम है, ये मेरी जिद है. डर हर दिन सामने आया पर मैंने उसे जवाब नहीं दिया. मन बोला बस कर अब, पर दिल ने पीछे हटना नहीं सिखा. अनुशासन मेरा हथियार बना, खामोशी मेरी पहचान. आज कोई देखे या ना देखे, मुझे पता है मेरा मुकाम. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, थक जाऊं टूट जाऊं पर झुकूंगा नहीं. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, हर सांस कहती है मैं रुकूंगा नहीं. अगर तू भी थका हुआ है तो सुन, तू अकेला नहीं. ये आग सिर्फ मेरी नहीं, ये आग हम सबकी है यही. एक कदम फिर एक कदम, बस चलते रहना काम. इतिहास अचानक नहीं बनता, इतिहास बनता है हर शाम. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, ये आवाज अकेली नहीं, ये आवाज हम सबकी है. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं, आज नहीं तो कल सही, पर मंजिल मेरी है. मैं रुकूंगा नहीं, मैं रुकूंगा नहीं. मैं रुकूंगा नहीं. मुलगी म्हणजे आपल्या वडिलांच्या काळजाचा तुकडा, पण जेव्हा वडील कामानिमित्त किंवा इतर कारणामुळे ते दूर असतात तेव्हा आपल्या मुलीच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करते ती आई. पापा कहते हे बडा नाम करेगा हे सॉन्ग तर तुम्ही ऐकलंच असेल, पण आज या गाण्याला एक वेगळा पदर आहे. वडील दूर आहेत पण लेकीची जिद्द त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आई आज मध्यस्थ बनून लेकीच्या भावनांचा निरोप वडिलांपर्यंत पोहोचवणार आहे. एकीकडे लेकीचे स्वप्न आणि दुसरीकडे वडिलांना दिलेला शब्द. चला हा दोन्हीचा मेळ म्हणजे हा परफॉर्मन्स एन्जॉय करूया. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. सच सारे सपने पापा के अपने करने चली मैं नौजवान. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, दुनिया जो बोले ना मुझको टेंशन, ट्रस्ट तोड़ूंगी ना मैं आपका. हाँ मैं लड़ूंगी, हाँ इस
मैं रुकूंगा नहीं या डान्स परफॉर्मन्ससाठी अनम शेख हिच्या आजीने बालगोकुलम अकॅडमी ॲक्च्युली खरं तर हे जे सॉन्ग होतं मागच्या वर्षी आपण मदर अँड डॉटरचं मदर अँड सनचं सॉन्ग बसलं होतं. यावर्षी खरं तर आपण डॉटर अँड फादर यांचा हा परफॉर्मन्स होता. खूपदा मॅसेज टाकला ग्रुपवरती तरी पालकांनी कोणताही रिस्पॉन्स दिला नाही. फक्त एकाच पालकांचा रिस्पॉन्स होता ॲक्च्युली. पण अशा प्रोग्रामला आपण आपल्या मुलांसोबत जर असेल तर मुलांना अत्यानंद होतो. मला खूप वाईट वाटतं की आज माझ्या मुलीचा जो कार्यक्रम होता पहिला, मी तिचा आवरण्यासाठीच नव्हतं तर मला वाईट वाटत फार की माझ्या मुलीचा पहिला प्रोग्राम तिला कसा आवडला काय आवडलं मला काहीच माहीत नव्हतं. तर मी मला स्वतःला खूप हे मानते की माझ्या मुलीसोबत मला डान्स करायची संधी मिळाली इथे. तसंच मी खूप पालकांना सुद्धा आवाहन केलं होतं की ज्या लेडीजला डान्स करता येतील कृपया आपल्या ग्रुपवरती यस म्हणून मॅसेज टाका. परंतु फक्त आणि फक्त 4च ज्या पॅरेंट्स होत्या त्यांनी येस म्हटलं, रोज आल्या, प्रॅक्टिस केली. यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण आणि अभिनंदन करूया. मी सुप्रिया राऊत यांचं स्वागत करते. शुभांगी थेटे यांचा इतके मी छोटासा सत्कार करते. जयश्री मॅडम यांचा सत्कार करते. ॲक्च्युली पालक उपलब्ध नसताना मॅडमला घ्यावं लागलं डान्समध्ये आणि मॅडमनी छान परफॉर्मन्स केला. मॅडमसाठी जोरदार क्लॅपिंग. त्यानंतर शीतल मोडे यांनी खूप इनिशिएटिव्ह घेतला आणि रोज छोट्या बाळाला घेऊन प्रॅक्टिसला येत होत्या. यांच्याही इथे मी सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानते. Chalo carries a powerful message of determination, hope and self-belief. It reminds us to rise after every fall and to continue walking with confidence. So let us get inspired by this beautiful performance. Badhte chalo. Please give a big round of applause as we present song Badhte chalo. सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊ नये. हो सर मुलांना हे आपल्या लहान माझे हद पे चले स्वागत करूया. ना दक्ष तू गृहिणी, प्रसंगी कडाडणारी तू सुगामिनी, शत्रूस दूर चालणारी तू गणरागिनी. नारी म्हणजे एक व्यक्ती नाही तर तू एक शक्ती आहे. त्याग, धैर्य, प्रेम आणि आत्मसन्मानाचं जिवंत प्रतीक आहे. घर सांभाळताना ती कधीच थकत नाही. स्वप्ने जगताना ती कधी मागे हटत नाही. अशा स्त्री शक्तीच्या अस्मितेचा गौरव करणारे एक हृदयस्पर्शी गीत नारी तू. This song reminds us to respect, support and celebrate every woman. Let us honor her journey through this beautiful performance. चला तर मग या प्रेरणादायी गाण्याच्या जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. हो जगण्याची रेसिपी तुझ्याकडे, लढण्याची पॉलिसी तुझ्याकडे. कणखर कधी कधी हळवी ग तू, तुझ्या सदा ही दिशा, तुझीच सारे ऋतू, जणू सुपर पॉवर आहेस तू. नारी तू, नारी तू,
तुझ्या विना कशी पृथ्वी चालायची, वाऱ्या विना कशी पाने हलायची. साऱ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहेस तू, नवरसातले सारे इमोशन्स आहेस तू. प्रत्येक रूपामध्ये कमाल तू. नारी तू, 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 नारी तू. सजन सखारे सुनो मेरी मैया, बोझ नहीं मैं किसी के सर का, ना मझधार में नैया. पतवार बनूंगी, लहरों से लड़ूंगी, और मुझे क्या बेचेगा रुपया, और मुझे क्या बेचेगा रुपया. चली थी कल बाबा की लाठी भी बन जाऊंगी. अम्मा तेरे घरों की चिड़िया हूँ मैं, दाना लेकर ही वापस घर आऊंगी. मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी. है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे, सारे चुन के मैं पाने आऊंगी. हमारा इस दुनिया की होली नहीं, मैं अपनी दुनिया बनाऊंगी. कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां, हाय कि जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां. मैं पूरी करूं जिंदगी मेरी सौ ख्वाहिशां. मैं जीना मैं पूरी करूं, मैं जीना मैं पूरी करूं. जहां से प्यारी तेरे भारत की बेटी, मैं सारे जहां पे भारी तेरे भारत की बेटी. शान हमारी तेरे भारत की आवाज कमी पड़त आहे. वाव, वंडरफुल पॉप्युलर. आपण एका गाण्याचा अनुभव घेणार आहोत, जे आपल्याला आपल्या स्वप्नाची आठवण करून देईल. स्वप्न बघायला काही वय नसते, मोठे असो किंवा लहान, सर्वांच्या मनात काही ते स्वप्न दडलेलं असतं. ख्वाबों की दुनिया में खो जाने को जी चाहता है, फिर से बच्चा बन जाने को जी चाहता है. या सुंदर स्वप्नाची सुरुवात कोण देत आहे? आपल्या बालकुकुलमचे छोटे विद्यार्थी. तर जोरदार टाळ्यांची गजरात त्यांचं स्वागत करूया. हे विद्यार्थी जे सादर करत आहेत एक अतिशय प्रेरणादायी गाणे, छोटे छोटे स्वप्ने. लाईक करा म्हणा, लाईक सबस्क्राईब आणि लाईक करा म्हणा. हां आल्या का मॅडम? बोला ना म्हणा काहीतरी. छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो. छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो. तो यारो क्या बात है,
छोटे सपने हो, सपने वो अपने हो, तो यारो क्या बात है। जो बांट दो जाके पलट आता है, दुख का दुख हम क्यों करें, बांटे घट जाता है। सुख अपना जो बांट दो जाके पलट आता है, दुख का दुख हम क्यों करें, बांटे घट जाता है। ओए खुशियों को बांट, गम की किसे जरूरत है, जिंदगी खूबसूरत है। छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो, तो यारो क्या बात है। प्यासा है हर कोई, चांद सितारे सूरज इंसान सबको गिला है कोई। नील गगन की ओट में प्यासा है हर कोई, चांद सितारे सूरज इंसान सबको गिला है कोई। वे सब अधूरे हैं, सबकी कोई जरूरत है, जिंदगी खूबसूरत है। छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो, तो यारो क्या बात है। जाता है जीवन कड़वी मीठी बातों से, कट जाता है जीवन कड़वी मीठी बातों से। शहर तो एक दिन होनी है, क्यों डरता है रातों से, बस हौसले की जरूरत है। जिंदगी खूबसूरत है। छोटे छोटे सपने हो, सपने वो अपने हो, तो यारो क्या बात है। दिल में उजाला हो, खुद को संभाला हो, तो यारो क्या बात है। यही जीना है, यही जीना है, यही जीना है, यही जीने की सूरत है। जिंदगी खूबसूरत है, जिंदगी खूबसूरत है। वाह, क्या बात परफॉर्मेंस की तरफ बढ़ते हैं। अक्काबाई डगाबाई या डान्स परफॉर्मन्स साठी जे विद्यार्थी आहेत त्यांनी स्टेज जवळ यावे। म्हणजे केवळ हालचाल नाही तर ती भावना आहे, ती कल्पना आहे आणि कधी कधी ती भ्रम आणि वास्तव यामधली एक सुंदर रेषा असते। आता आपण पाहणार आहोत असा नृत्य प्रकार जिथे छत्री फक्त पावसापासून वाचवणारे साधन नसून ती कल्पना दरवाजा उघडते। प्रकाश, संगीत आणि हालचालींच्या अद्भुत संगमातून तयार होणारा इल्युजन ऑफ अम्ब्रेला डान्स आपल्याला फक्त वेगळ्या
विश्वात घेऊन जाणार आहे. कधी छत्री हवेत तरंगणार दिसेल तर कधी ती अदृश्य होईल, तर कधी ती नर्तकांच्या भावनांची भाषा बोलले. तर मित्रांनो डोळे विस्पारून पाहण्यासाठी आणि मनाने अनुभवण्यासाठी तयार रहा. आपल्या समोर सादर होत आहे इल्युजन ऑफ अम्ब्रेला डान्स. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या प्रतिभावान कलाकारांचे, जे सादर करत आहे इल्युजन ऑफ अम्ब्रेला डान्स. समीर शेख याच्या आजीकडून छोटे छोटे सपने या सॉन्गसाठी 200 रुपये बक्षीस. धन्यवाद. फक्त वरती घ्या चेहरा दिसू द्या. सादर होणार आहे एक असा नृत्य प्रकार म्हणजे तो उत्साह, मस्ती आणि जोशाने भरलेला एक खास परफॉर्मन्स. जेव्हा मनात असते उमेद, पायात असते ताल, तेव्हा प्रत्येक हालचालीत दिसतो धम्मालच धम्माल. तर चला टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या या भन्नार कलाकारांचं, जे आपल्या समोर सादर करणार आहेत अगबाई ढगबाई. सकाळ झाली, चहाची वाफ, कोणी म्हणे बातमी खरी तर कोणी म्हणे अफवा भारी. आमच्या बाल गोकुलमचे चिमुकले विद्यार्थी घेऊन येत आहे अगबाई ढगबाई. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.
ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई 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 वारा वारा गर गर सो सो सोम ढोल्या ढोल्या ढगात डुम 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 वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर थम थम छडी अगबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ढगबाई 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 खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड बेडकाची बडबड फार खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड बेडकाची बडबड फार मुंबईला डबक्याचा करूया तलाव मुंबईला डबक्याचा करूया तलाव साबू बिबू नको डोळ्याची खल्ल गाव अगबाई ढगबाई ढगबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ थोडी न थोडकी लागली फार थोडी न थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई अगबाई ढगबाई खूपच धमाकेदार डांस या बाल कलाकार ने किसी की एक झलक आने वाला है वही गीत जो शरारत प्यार और नोक-झोंक को अपने अंदाज में बयां करता है तो तैयार हो जाइए मुस्कुराने झूमने और इस पल को एंजॉय करने के लिए किसी की मुस्कान में छुपी शरारत तो किसी की नजरों में वैसी मोहब्बत प्यार जब मासूम हो और शरारतें दिल से निकले तो हर लम्हा खास बन जाता है तो तालियों की गूंज के साथ स्वागत कीजिए इस खूबसूरत बॉलीवुड गाने का शरारत वारदात हो गई नैन मिलाए हमने एक दूजे से यूं रात हुई फिर दिन फिर से रात हो गई
तेनू शरारत सिखावा जदों लड़ा लड़ा तेनू शरारत सिखावा जदों लड़ा लड़ा शरारत सिखावा जदों तैनू शरारत सिखावा जदों लड़ा लड़ा बहुत ही बढ़िया ते दूर जाऊ द्या ना थोडा दूराने फोटो ते आहे ना काही चेहरे दिसत नाही. आजच्या कार्यक्रमाचा शेवट आणि तितकाच महत्त्वाचा गोड क्षण म्हणजे आभार प्रदर्शन. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवर सहकारी आणि हितचिंतकांचे मोलाचे योगदान लाभले आहे. त्या सर्वांचे इथे मी मनपूर्वक आभार मानते. आभार मानणे हे माझे कर्तव्यच आहे. सर्वप्रथम आपल्या शब्दाला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे आपल्या गावचे भूषण माननीय श्री सुरेंद्र पाटील खर्डे, गावासाठी सातत्याने वैद्यकीय सेवा पुरवणारे माननीय डॉक्टर खंडेलवाल, कोल्हार गावचे उद्योजक व जनता आवाजचे अध्यक्ष माननीय श्री अजित मोरे, या सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर आपल्या शाळेतील चिमुकले विद्यार्थी व विद्यार्थिनी ज्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि वेळेवर उपस्थित राहिले, त्या सर्वांचे मी विशेष आभार मानते. आपल्या विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम शांततेत व शिस्तीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाच्या तयारीपासून ते यशस्वी अंमलबजावणीपर्यंत विद्यार्थ्यांचे नृत्य बसविणे, नियोजन व आयोजन यामध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व आपल्या शिक्षिका सर्वांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माननीय सुरेंद्र खर्डे यांचे पुन्हा एकदा आभार मानते. तसेच वेळेवर स्टेज व इतर सुविधा उपलब्ध करून देऊन उत्कृष्ट साऊंड सिस्टम व लाइटिंग व्यवस्था केल्याबद्दल माननीय श्री आत्तार यांचे मी आभार मानते. LED स्क्रीनची व्यवस्था तसेच उत्कृष्ट व्हिडिओ फोटो शूटिंग LED स्क्रीनची व्यवस्था करणारे आपले माननीय श्री शिंदे सर यांचे मी विशेष आभार मानते. उत्कृष्ट व्हिडिओ फोटो शूटिंगसाठी माननीय श्री संतोष ढमे तसेच अर्जुन राऊत यांचे मी विशेष आभार मानते. कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधीकडून सर्व मॅडम यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच आपल्याला ज्यांनी ज्या सुविधा पुरवल्या सगळ्यांचे मी आभार मानते. तसेच लाइटिंगसाठी स्वतःच्या बॅटरीची व्यवस्था करून मोठी मदत करणारे माननीय श्री ऋषिकेश मोडे यांचे मी आभार मानते. तसेच शाळेच्या वतीने त्यांचा एक सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे. आता जिथे कृपया त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पालक स्वतःच्या मुलांसाठी छोटीशी वायर घ्यायला तयार नाही, परंतु या ऋषिकेश मोडे यांनी स्वतःच्या 4-4, 5-5 बॅटऱ्या इथं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या.
नवीन दुकानात आलेल्या बॅटरीज त्याला वेल्डिंग वगैरे करून मुलांना वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या. त्यांचे इथे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्या सर्वात आभार मानते. यानंतर सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे कृपया. आणि त्या क्षणात फक्त पुढच्या 5 मिनिटात आपण ड्रेपरी जमा करतो आणि 5 मिनिटात कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.